अरे काय लाजू राहिला का पोरगी का तू? The name of my meaning and the meaning of my name. लडकियों का स्टार. थांब रे मला गुगल सर्च करू दे. अशा प्रकारे ही सर्च करून सांग. कपिल दादा ढोरे यांच्या नावाचा अर्थ विचारू. जय श्रीराम. तुझं नाव? हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही आमची आहे बालरोगची एक्झाम, परंतु एक्झामचं कुठलंही प्रेशर न घेता आम्ही आज करणार आहे पोरांना त्यांचं नाव विचारून त्यांच्या नावाचा अर्थ. ठीक आहे, तर सुरुवात करूया प्रकाशपासून. प्रकाश सुन, तुझ्या नावाचा अर्थ काय? उजेड. काय? उजेड सनलाइट. प्रकाश गरिबानी. आणि आता याचा झालेला आहे उजेड, याचा अंधार बघू. प्रथमेश तुझं नाव काय? माझं नाव प्रथमेश आहे. प्रथमेश हे गणपतीचं नाव आहे. कोणाचं? गणपती बाप्पा. गणपति पापा, इस रक्षाबंधन के सीजन में सारी लड़कियां मुझे ढूंढ ढूंढ के राखी बांध रही है. तुझ्या नावाचा अर्थ काय? तुझ्या नावाचा अर्थ काय? लडकियों का स्टार. लडकियों का स्टार. काय नाव आहे? अर्थ काय? अर्थ ते मागे ह्याच्यावर आहे ते. अर्थ काय? अर्थ सिक्रेट सुपरस्टार. अर्थ मला नाही आठवत. तुझ्या नावाचा अर्थ काय? सांगू शकतो. दीपक. उजेड देणार. सबको दीपक देता. उजाडा. म्हणजे तू आणि हा सिनोनिम्स आहेत का? असा फरक आहे की हे काळा आहे आणि उजेड देतो. हे गोरा आहे. दीपक. हा दीपक आहे. याचं नाव दीपक आहे, हे सर्वांना अंधारात. याचं नाव दीपक आहे, हे सर्वांना अंधारात ठेवतो. तुझ्या नावाचा अर्थ काय? बाबा तेरे नाम का मीनिंग काय? माझं नावाचा अर्थ हे होते की जे उपवास धरते, असा त्याचा अर्थ होते, उपवास धरणारा. माझं नाव आहे साईम मोहम्मद, पण या लोकांनी माझं नाव बिघडलेलं आहे. त्यांना माझं नाव नाही येत. अभी असूस, अभी द लीजेंड असूस के नाम का अर्थ देखेगा. माझ्या नावाच्या आकाश सांगा. नाही आकाश तुझ्या नावाचा अर्थ काय? तुझ्या नावाचा अर्थ काय? अर्थ आकाश. मीनिंग स्काय. पंचमहाभूतापैकी एक महाभूत असलेला आमचा असा हा आकाश. स्काय झाली स्माईल. आकाशची स्माइल तुम्ही बघू शकता. आता टॅडाव. ओके, काकाचा मुलगा आहे, अशोक काकाचा मुलगा बोलते. नाही बोला ना, अशोक काकाचा मुलगा. नाही. याचं नाव आहे असूस. असूचं स्पेलिंग आहे ASUZ. त्यापैकी ए बोले तो अशोक, SU बोले तो सुनीता आणि झेड बोले तो झड. इसके बाद देखेंगे किरण. तुझ्या नावाचा अर्थ काय? रे ऑफ लाईट. ओके, किरणच्या नावाचा अर्थ आहे एक्स-रे. ओके, एक्स किरण. क्षयरोग. याच्यानंतर योगेश. नावाचा अर्थ काय? योगेशचं नाव ईश्वर असते. ईश्वर. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. आणखी एक भगवान आलेले आपल्याकडे. आता विचारू दिगंबर. सॉरी. हा खूप अभ्यासामध्ये बिझी आहे ॲज युजल. दिगंबर तुझं नावाचा अर्थ काय? देवाचं नाव आहे. दत्ताचं. अजून एक भगवान आलेले आपल्या क्लासरूम मध्ये. तुझ्या नावाचा अर्थ काय? माझ्या नावाचा अर्थ, तुझं नाव काय? सॉरी, ऋषिकेश. माझ्या नावाचा अर्थ काही नाही, ते देवाच्या नावाचं एक रूप आहे. पुन्हा आणखी एक देव आलेला आमच्या क्लासरूम मध्ये. निमेश. तुझ्या नावाचा अर्थ काय? गॉड ऑफ टाइम. काय? गॉड ऑफ टाइम आहे. सॉरी, काय? समय का देवता. अशा प्रकारे यांनी मस्तपैकी फेकलेला आहे. कपिल दादा ढोरे यांच्या नावाचा अर्थ विचारू. जय श्रीराम. तुझ्या नावाचा माझ्या नावाचा अर्थ असा आहे की तेजस्वी चमकणारा, पण मी तसा नाही आहे. ओके फाईन. बंद केलं का? साहिल. अरे बाबा काय, माझ्या समुद्र किनारा. तुझ्या समुद्र किनारा. तुझ्या नावाचा अर्थ काय? माझ्या नावाचा अर्थ असा आहे की देवाला आतुरतेने मारलेली हाक. तुझ्या नावाचा? हॅलो, माझ्या नावाचा अर्थ द गॉड ऑफ गॉड म्हणजेच अलिशा. गॉड ऑफ गॉड.
हे प्रतीक्षा, तुझ्या नावाचं मिनिंग काय? माझ्या नावाचं मिनिंग आहे वाट बघणे, जे की मी मयुरी मॅमची बघत आहे PA साठी आता. हो का? विश्लेषण, तुझ्या नावाचं मिनिंग काय? सांगायची गरज नाही गाईस, मैं भगवान का स्वरूप. और भगवान जी कैसे हो? अशा प्रकारे आमच्या क्लासरूम मध्ये आणखी एक भगवान आलेले आहेत. सुन, ये थाला, इसके नाम का मीनिंग अपन पूछेंगे नहीं, लेकिन फिर भी बता दे. किसका नाम मतलब? तुझ्या नावाचा अर्थ. माझं नाव आशुतोष. याचा अर्थ भगवान शिव का नाम है आशुतोष. वो गाना नहीं सुना क्या? आशुतोष शशांक सकेत, वो वाला गाना. वो गाना तो भगवान शिव. तुम्ही बघू शकता आमच्या क्लासरूम मध्ये जवळपास सगळे देवच भरलेले आहेत. आणि इसके बाद अपन पूछेंगे किसी और से. ठीक है, तुझ्या नावाचा अर्थ काय? मुक्ता. म्हणजे काय? फ्रीडम. 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 ओके. मंजुषा पाटील, तेरे नाम का मीनिंग बता. माझ्या नावाचं मिनिंग आहे मॅजिक बॉक्स, म्हणजे अशी पेटी की जे जादूने भरलेली आहे. हो का? शाया. या. अब इसके बाद रश्मि रश्मि टेल्स अस अबाउट द मीनिंग ऑफ हिज नेम इन इंग्लिश. सॉरी, हर नेम. Like the name of my meaning and the meaning of my name. This is one. Okay, so Rashmi means it's like किरण, चंद्राची किरण. शीतल. अशा प्रकारे तुम्ही शकता रश्मीचा अर्थ पण किरण आहे आणि इकडे एक्सरेचा अर्थ पण किरणच होते. उसके बाद माझं नाव योगेश्वरी हे एका देवीच्या नावावर ठेवलं गेलं आहे. तुझं पण देवीवर. थांब रे, मला गुगल सर्च करू दे. अशा प्रकारे सर्च करून सांगते गाइस यहाँ पे फ्रॉड. हाँ, तो अभी बताएं कि श्वेता उसके नाम का मीनिंग. हां, तर माझं नावाचं ओरिजिनेट झालेलं आहे देवी सरस्वतीपासून. त्यांचं नाव आहे श्वेतंबरा, त्याच्यापासून श्वेता याचं नाव आलेलं आहे. याचा अर्थ आहे प्युअर, इनोसेंट, व्हाईट, फेअर. अशा प्रकारे हिने खूप थेरॉटिकल नॉलेज आपल्याला दिलेलं आहे गाईज. आणि योगेश्वरीचं ऑलरेडीच आपल्याला झालेलं आहे. आता याच्यानंतर विचारू आपण पुन्हा एक वैष्णवी आहे आमच्या क्लासरूममध्ये. त्या वैष्णवी तिच्या नावाचं मीनिंग. नावाचं मिनिंग. अच्छा, माझ्या नावाचं मिनिंग तर गाईज माझं नाव आहे वैष्णवी. तर तुम्हाला म्हणजे उच्चार करताच तुम्हाला कळेल की वैष्णवी एक देवीचं नाव आहे. तर माझ्या आईवडिलांनी मोठ्या आनंदाने आणि काय म्हणता येईल रे, एक चांगल्या वृत्तीने माझं नाव वैष्णवी देवी असं ठेवलेलं आहे. तर यापुढे आकांक्षा मॅम काय सांगायचं? माझ्या नावाचा अर्थ इच्छा आहे, म्हणजे आपण इच्छा आहे, इच्छाच आहे माझ्या. परंतु असं वाटत नाही की तिची बोलण्याची काही इच्छा आहे म्हणून. हां, बस झालं मला आता. सो मी खूप अभ्यास केलेला आहे, तर मग माझ्या डोक्यात राहायला पाहिजे म्हणून मी जास्त काही बोलत नाही. मी माईक अरुणकडे देते. आणि अरुणच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, भरभरून सबस्क्राईब करा. 1 मिलियन तरी झाले पाहिजेत. थँक्यू गाईज. ओके, हे बरोबर आहे. नावाचा अर्थ पूजाला विचारू. पूजे, तुझ्या नावाचं मिनिंग. अरे बाप, एवढी घाण रिॲक्शन नव्हती. बरं ठीक आहे, माझं नाव पूजा आहे आणि पूजाच बागला मिनिंग नाही माहिती. पूजाचं मिनिंग काय असते? पूजाचं मिनिंग पूजा, देवाची पूजा. हां, देवाची पूजा. डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. मीनिंग बता. मेरे नाम का मीनिंग है विश मीन्स आपकी जो इच्छा है वो पूरी हो सकती है. यांनी सर्च केलेलं आहे काय? काय? तुझं नाव काय? माझं नाव वैष्णवी आहे आणि मला खूप जास्त आवडते माझं नाव. आणि वैष्णवी हे देवीचं नाव. तो येतं आपल्याला उमेश सांगेल की त्याच्या नावाचा अर्थ काय होते म्हणून. उमेश, पापण्याचं उघड आणि बंद. काय? उघड आणि पापण्यांचा उघड आणि बंद निमेशचा अर्थ आहे. तर आमचे सिनियर तिकडनं पाहते. सर हाय. पहिले मला विचारते. तर हा सर्च करते गाई. स्वतःच्या नावाचा अर्थ स्वतःला माहीत नाही. एवढी वाईट परिस्थिती आपल्या क्लासवर आलेली आहे की त्यांना त्यांच्या नावाचे अर्थ पण माहीत नाहीत. लोकांना देखायला ट्राय करा. आणि आमचा नेमकाच काय चिकित्साचा लेक्चर झालेला आहे. सर्व जात आहे आणि 1.5 घंट्यापासून काय चालू होतं काही समजत नव्हतं.
फक्त एवढं माहित होतं की उदररोग शिकवत आहे मी आणि अरुण तो मॅडम चांगले शिकवत होते, याला काही समजत नाही कारण की हा येतोच कॉलेजला कधीतरी ना, आला तरी वर थुत्तर करून फिरत राहते इकडं तिकडं. मी तो पहिल्यांदाच ते चॅप्टरचं नाव मला माहीत पडलं. पहिल्यांदाच उदररोग असते काहीतरी ते मला माहीत पडलं आणि काय चिकित्साच्या मॅडम चरक संहिता अतिशय उत्तम शिकवत आहे हे पण मला पहिल्यांदा समजलं. कारण की हा लेक्चरच नाही करत गाईज. हा आमच्या क्लासमधला तो नमुना आहे. आणि अरुण जे राहिलेले होते त्यांची आपण नावाचे अर्थ माहीत करू. काय नाव आहे तुझं? गुड आफ्टरनून. काय बोलतो तुझं नाव काय सांगितलं? सर माझं नाव हरीश प्रमोद कल्याणकर. अरे काय लाजू राहिला का पोरगी का तू? आणि अतिशय मुलं इथे लाजत आहे आणि मी अरुण अरे इकडे ना